आज मी बनवणार आहे कांदा लसूण मटण। त्याकरता मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। 1 चमच मीठ टाकायचं, हळद टाकायची, लसणाचं पेस्ट टाकायचं, अद्रकचं पेस्ट। याला छानपैकी लावून घ्यायचं मटणाला। बघा मटणाला मी हळद मीठ आणि अद्रक लसूणचं पेस्ट लावून झालेलं आहे। अर्धा घंट्यासाठी असंच ठेवून द्यायचं। तर मी कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे आणि अख्खा लसूण घेतलेला आहे सोलून। गॅस ऑन करायचा, वरती कुकर ठेवायचं। कुकर गरम झालेला आहे, तेल टाकायचं, थोडे जिरे टाकायचे, वाळल्या 2 मिरच्या टाकायच्या, लसूण टाकायचा, कांदे टाकायचे, परतून घ्यायचे याला। आणि लसूण लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आता मटण टाकायचं, परतवायचं याला चांगलं। झाकण लावायचं, 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या, जास्त नाही होऊ द्यायच्या। कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। भाजी बनवण्यासाठी मी इथं खोबरं आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। इथं काळा मसाला आहे, लाल तिखट आहे। बघू शकता मटण शिजलेलं आहे। आता आपण भाजी बनवूया। भाजी बनवण्यासाठी मी इथं भांडं ठेवलेलं आहे। भांडं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते। थोडं तेल गरम झालेलं आहे, पहिलं खोबरं टाकते, कारण खोबरं आहे ना कच्चं बारीक केलेलं आहे मी, त्याला भाजलं नव्हतं। आणि त्याला चांगलं परतून घेते। त्याच्यामध्ये लाल तिखट आणि काळा मसाला टाकते, आपण छान परतून घ्यायचं। कोथिंबीर टाकायचं, मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं, छान परतून घ्यायचं याला। मसाल्यानं तेल सोडलेलं आहे। आता याच्यामध्ये शिजवलेलं मटण टाकायचं आणि छान मिक्स करायचं याला। बघू शकता भाजी कशी झाली ते। बघू शकता मटण तयार झालेलं आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। कांदा लसूण मटण कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा।